नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी बाणा ह्या आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण लवकरच अधिक महिना जवळ आलेला आहे। मंडळींनो, मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारते। आईची ओटी भरली नाही तर खरंच सौभाग्यावर परिणाम होतो का? जोडवी चुकीची घेतली तर पतीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो का? आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण 2026चा अधिक महिना खूपच जवळ आलेला आहे आणि अनेकांना योग्य माहिती नसल्यामुळे चुका होतात आणि नंतर पश्चाताप करावा लागतो। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका, कारण मी आज तुम्हाला सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, मनाला भिडेल आणि अशा पद्धतीने सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। आपल्या या भक्तिमय परिवारात आजचा विषय आहे 2026 अधिक महिना, म्हणजेच धोंड्याचा महिना कधी आहे, आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक अजिबात करू नये। मंडळींनो, आपण सगळेच आपल्या आयुष्यात सुख, समाधान, सौभाग्य मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो, पण काही वेळा आपल्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी माहिती नसतात आणि नकळत आपण अशा चुका करतो ज्यामुळे आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही। म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की अधिक महिना म्हणजे नक्की काय असतो। अनेकांना वाटतं की हा महिना अशुभ आहे, पण खरं सांगायचं तर हा महिना खूप पवित्र आणि आहे। हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा फरक पडतो आणि तो फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो। यालाच आपण अधिक महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो। या महिन्याला सुरुवातीला कोणीही महत्त्व देत नव्हतं, कोणालाच या महिन्याबद्दल अधिक महत्त्व वाटत नव्हतं, पण आता हा महिना धोंड्याचा महिना असं म्हणून ओळखला जातो। नंतर भगवान विष्णूंनी स्वतः या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला। म्हणजेच जो महिना लोकांना व्यर्थ वाटत होता तोच सर्वात श्रेष्ठ आणि पुण्यदायी ठरला। म्हणूनच मंडळींनो, हा महिना कधीच अशुभ नाही, उलट ह्या महिन्यामध्ये आपल्या आयुष्यात बदल घडवून आणणारा महिना आहे। या महिन्यात केलेली पूजा, जप, दान हे अधिक पटीने फळ देणार असतं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2026मध्ये हा महिना कधी आहे? तर लक्ष द्या, 17 मे 2026 पासून हा अधिक महिना सुरू होणार आहे आणि 15 जून 2026 पर्यंत चालणार आहे। संपूर्ण कालावधी खूप पवित्र मानला जातो। या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश असे मोठे शुभकार्य टाळले जातात, पण पूजा, पाठ, जप, दान, व्रत या गोष्टी आवर्जून केल्या जातात, कारण यामुळे पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावर होते। मंडळींनो, तुम्ही विचार करा, वर्षभरात आपल्याला असा काही खास महिना किती वेळा मिळतो जिथे देवाची पूजा करण्याची संधी असते आणि ती खूप सोपी असते। म्हणून हा काळ वाया जाऊ देऊ नका। आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, म्हणजे आईची ओटी भरणे। अनेकांना हा प्रश्न पडतो की ओटी का भरावी, कशी भरावी? तर शास्त्रानुसार मुलीने आपल्या आईचे ऋण फेडण्यासाठी, तिच्या आशीर्वादांनी आपल्याला सौभाग्य वाढावे म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरावी। आई म्हणजे आपल्या आयुष्यातील पहिली देवता। तिच्या आशीर्वादात खूप शक्ती असते। जेव्हा आपण तिच्या ओटीत वस्तू ठेवतो तेव्हा आपण फक्त वस्तू देत नाही, तर आपल्या मनातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करत असतो। ओटी भरण्याची योग्य वेळ कोणती? तर शक्यतो अधिक महिन्यात सुरुवातीला किंवा एखाद्या शुभ दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ओटी भरावी। रात्री ओटी भरणे टाळावे। आता आपण अगदी सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची ते पाहूयात। सर्वप्रथम तुम्ही आवश्यक साहित्य तयार ठेवा। नवीन साडी, एखादं वस्त्र, हळदी कुंकू, तांदूळ, नारळ, सुपारी, काही फळे आणि गोड पदार्थ जसे की लाडू, अनारसे। यानंतर आईला स्वच्छ जागी पाटावर बसवा। पाटाच्या कडेने छान रांगोळी काढा।
तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावा. तिच्या साडीच्या पदरात किंवा ओटीत नारळ, सुपारी, तांदूळ आणि इतर वस्तू ठेवा. मनापासून प्रार्थना करा. त्यावेळी तुम्ही असा संकल्प करा की आई, तुमच्या आशीर्वादाने माझं आयुष्य सुखी, समृद्ध आणि सौभाग्याने भरलेले राहू. यानंतर आईचे चरण स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्या आणि प्रसाद वाटा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ओटी भरताना काळ्या रंगाच्या वस्तू अजिबात वापरू नका. तसेच राग मनात ठेवून ओटी भरू नका, कारण या गोष्टीचा परिणाम खूप मोठा होतो. मंडळींनो, एक छोटीशी गोष्ट सांगते. एका स्त्रीने खूप श्रद्धेने तिच्या आईची ओटी भरली आणि काही दिवसातच तिच्या घरातील अडचणी कमी होऊ लागल्या. हे सगळं तिच्या श्रद्धेमुळे आणि आईच्या आशीर्वादामुळे झालं. म्हणूनच ओटी भरणे हा फक्त एक विधी नाही, तर तो आपल्या नात्याचा सन्मान आहे. आता आपण पुढच्या महत्त्वाचा विषय म्हणजेच जोडवी बदलण्याविषयी पाहूयात. अनेक महिलांना याबद्दल योग्य माहिती नसते, पण अधिक महिन्यात जोडवी बदलणे खूप शुभ मानले जाते. जोडवी म्हणजे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे ती योग्य पद्धतीने आणि योग्य धातूमध्ये असणे खूप गरजेचे आहे. अधिक महिन्यात शक्यतो चांदीची नवीन जोडवी घ्यावी. चांदी ही शुद्ध आणि सात्विक धातू मानली जाते. ती आपल्या शरीरातील आणि मनातला सकारात्मक ऊर्जा वाढवत असते. पण इथे अनेक जणी खूप मोठी चूक करतात. काही जणी सोन्याची जोडवी घेतात किंवा जुनी तुटलेली जोडवी वापरतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. शास्त्रानुसार पायात सोने घालणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे जोडवी नेहमी चांदीचीच असावी. तसेच तुटलेली, खराब झालेली जोडवी कधीच वापरू नका, कारण त्याचा परिणाम आपल्या सौभाग्यावर होऊ शकतो. मंडळींनो, जोडवी बदलताना आधी देवाची पूजा करा आणि नंतर नवीन जोडवी घाला. मनात भगवान विष्णूचे नामस्मरण करा आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा. मंडळींनो, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप मोठा परिणाम करत असतात. त्यामुळे या छोट्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगते जी अनेकांना माहिती नसते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अधिक महिन्यात जर तुम्ही रोज थोडा वेळ काढून भगवान विष्णूंचा जप केला किंवा विष्णू सहस्रनाम वाचले, तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. तुमच्याकडे वेळ नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनात म्हणत राहा. यामुळे मनात शांत होते, मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच या महिन्यात शक्य असेल तितके दान करा. गरजू लोकांना अन्न द्या, कपडे द्या, कारण दान केल्याने आपले पाप कमी होतात आणि पुण्य वाढते. मंडळींनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, आपण खूप प्रयत्न करतो, पण तरी देखील आपल्याला यश मिळत नसते. कधीकधी यामागे नकळत आपल्याकडून झालेल्या चुका असतात आणि अशा वेळेस अशा पवित्र महिन्यात केलेली साधी सेवा आपल्याला आयुष्याला योग्य दिशा देऊन जाते. म्हणूनच अधिक महिना तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी सकाळी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा आणि एक दिवा लावा. हा उपाय मनापासून केला तर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि पैसा नक्की येईल. 2026चा हा महिना कधी आहे, आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी. आता शेवटी तुम्हाला एक अतिशय खास आणि अनुभवाने सिद्ध झालेला भाग सांगते, जो अनेक जणी दुर्लक्ष करतात, पण याचाच सर्वात जास्त फायदा होतो. मंडळींनो, अधिक मासात एक गोष्ट नक्की करा. ती म्हणजे सकाळी उठल्यावर देवघरासमोर एक तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि त्या पाण्याजवळ एक छोटा दिवा लावा आणि मनात भगवान विष्णूंचं नाव घ्या.
हे पाणी दिवसभर देवासमोर ठेवा आणि संध्याकाळी ते पाणी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा तुळशीच्या झाडाला अर्पण करा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्यात शक्यतो वाद टाळा, कारण हा महिना शुद्ध आणि पवित्र असतो. जर आपण राग, द्वेष ठेवला तर या महिन्यामध्ये आपण जे पूजा करतो त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही. या महिन्यात शक्य असेल तर गुरुवारी किंवा किमान एकदा तरी एखाद्या गरजू स्त्रीला हळदी कुंकू आणि थोडं अन्नदान करा. याला खूप मोठं महत्त्व आहे आणि याचं पुण्य तुम्हाला पूर्ण वर्षभर मिळणार आहे. घरात लक्ष्मीचा वास वाढणार आहे. त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये खूपच अडथळे असतील तर अधिक महिन्यात सलग 11 दिवस संध्याकाळी एक दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किमान 108 वेळा म्हणा. हा उपाय मनापासून केला तर हळूहळू तुमचे मार्ग मोकळे होऊ लागतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते, या महिन्यात शक्यतो साधा आणि सात्विक अन्न खा. कांदा लसूण शक्यतो टाळा, यामुळे मन शांत राहतं. तर या महिन्यामध्ये तुम्ही कोणती पण सेवा केली तर ती श्रद्धेने आणि मनापासून करा. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. भगवान विष्णूंची आपल्या आयुष्यावर कृपा होते. तुम्ही हा शेवटचा भाग मनापासून ऐकला आणि त्यातील एखादा उपाय जरी केला तरी तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी 5 मैत्रिणींना तरी नक्की शेअर करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे नक्की लिहा. मी भगवान विष्णूंची तुमच्या आयुष्यावर नेहमी कृपा व्हावी अशी प्रार्थना करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ संपवते. धन्यवाद.